नमस्ते मित्रांनो. चलो रामदुर्ग वाले उतरो. या आवाजाने त्याला अचानक जाग आली. कंडक्टरचा आवाज होता तो. बसमधून उतरून बराच वेळ तो स्टँडवरच बसून राहिला. पुढे काय करायचे, काकूसमोर येताच काय बोलायचे, तिची अवस्था कशी असेल, याला पाहून तिच्या माहेरचे काय काय बोलतील, ते कोणते प्रश्न विचारतील, इत्यादी अनेक गोष्टीचा तो विचार करत बसला होता. बराच वेळ नंतर तो उठला व चालू लागला. काकूचे घर त्याला माहीत नव्हते, मात्र शंकराचार्याचे मठ व कडलगी डाळ मिल हे नाव त्याच्या डोळ्यात पक्के बसले होते. स्टँडच्या बाहेर येताच केळीच्या गाडीकडे त्याचे लक्ष गेले, कारण पाहुण्यांच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नये ही त्याच्या वडिलांची शिकवण होती. 1 डझन केळी घेत त्याने केळीवाल्याला मठाकडे कसे जायचे हे विचारून घेतले. त्या केळीवाल्याने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे तो चालत राहिला. बराच वेळ चालल्यानंतर रस्त्यात एक मोठे सर्कल लागले. त्याला त्या केळीवाल्याचे शब्द आठवले. बस भैया, जब वो सर्कल लगेगा उसके दाएं बाजू में मठ है और बाएं तरफ है कडलगी शेठ का डाळ मिल. आता त्याची पावले जड होऊ लागली. तो त्या डाळ मिलच्या दिशेने निघाला. मनात अनेक प्रश्न, थोडीशी भीती अशा अवस्थेत तो मिलच्या गेटसमोर येऊन उभा राहिला. मिलच्या समोर एक छोटे सिमेंटचे मैदान होते. त्यावर डाळ पसरली गेली होती. 7-8 कामगारी ती गोळा करून पोत्यात भरून पोते ओढत नेऊन एका भिंतीस टेकवून उभा करीत होते. बराच वेळ मिलच्या गेटसमोर उभे राहिल्यानंतर याने मन घट्ट करून फाटकातून मिलच्या त्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. याला आत पाहून एका कामगाराने हिंदीत विचारले, ये क्या चाहिए. याला त्याच्या काकूच्या भावाचे किंवा त्याच्या घरातल्या तर इतर कुणाचे नाव माहीत नव्हते. फक्त त्याच्या काकूचेच नाव त्याला माहीत होते. तो त्या कामगाराच्या जवळ जात म्हणाला, कडलगी शेठ का घर यहाँ है क्या. मैं खानपूर महाराष्ट्र से आया हूँ. खानपूर हे नाव ऐकताच ते सर्व कामगार पुढे एक शब्द न बोलता पुन्हा आपापल्या कामाला लागले. मैं उनकी बेटी बालमणी का बडा बेटा हूँ. हे ऐकताच सगळे कामगार हातातले काम थांबवून याच्याकडे आ वासून पाहताच राहिले. हा पुढे काही बोलणार इतक्यात ते पुन्हा झपाट्याने आपापल्या कामास लागले. याच्याकडे पुन्हा वळून सुद्धा कोणी पाहिले नाही. यांनी आपल्याशी बोलायचे का बंद केले हा विचार करत तो मिलच्या आत जाऊ लागला. इतक्यात मागून त्याला कारच्या हॉर्नचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले. एक मोठी कार त्या मिलच्या गेटमधून आत येत होती. हा जागच्या जागी उभा राहिला. आत येऊन कार थांबली. कारचा दरवाजा उघडत एक धिप्पाड व्यक्ती खाली उतरली. कन्नड हिरोसारखे मिशा ओठावरून गालाकडे फिरवलेल्या, हातात पिवळे लखलखते घड्याळ, बेल बॉटम पॅन्ट, लांब कॉलर असलेले शर्ट, मोठ्या टाचेचे बूट, पेहरावा वरून आणि या मिलचा तो मालक तर भासत होताच, शिवाय त्याच्या चेहऱ्यात आणि त्याच्या काकूच्या चेहऱ्यात बरेचसे साम्य दिसत होते. त्याने उतरताच कामगारांना जवळ बोलवून काहीतरी विचारले व तो मिलच्या दिशेने निघाला. हा मध्येच उभा होता. खांद्यावर लटकवलेली कॉलेज बॅग आणि हातात केळीचे भरलेली कॅरी बॅग घेऊन याच्याकडे लक्ष जाताच तो तिथेच थांबला आणि याला निरखून पाहू लागला. याच्या हातातल्या केळीच्या कॅरी बॅगकडे लक्ष जाताच त्याने करारी डोळे चमकले. त्याने एका कामगाराला जोरात हाक मारली. कामगार जवळ येताच त्याला विचारले, यारो इवनू इल्ली वळगडे, यारू बिटीदारे इवनिगे. हा कोण. याला आत कोणी सोडले. कामगाराने भीतच उत्तर दिले, मालकरू नाऊ केल्सू माडता इद्देवरी इवरू वळगडे यावागे बंदीदारे गोरतू आगलिल्ला री खानपूर दिद्दा पदारे इवरू. मालक, आम्ही काम करत होतो. हे आत कधी आले कळलेच नाही ओ. कानपूर वरून आलेत हे. इवरू म्हणजे हे, असे त्या कामगाराने याच्या बाबतीत
आदरपूर्वक संबोधल्यामुळे व खानपूर हे ऐकून तो पुढे जास्त काही न बोलता त्याच्या दिशेने निघाला. त्याचे ते लाल लाल झालेले डोळे पाहून याला आता थोडी भीती वाटू लागली त्याची. मात्र तो त्याच्या जवळ आला. खरा पण याला काही न बोलता झपाट्याने आत गेला. हाही त्याच्या मागे मागे आत जाऊ लागला. तो मिलमधील त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन बसला. हा पण मिल त्या आत गेला. मात्र त्याच्या केबिनच्या आत जाण्याची याची हिंमत होत नव्हती. तो आत जाताच तेथे कामगार आत जाऊन बाहेर येत होते आणि हा आशेने प्रत्येक बाहेर येणाऱ्याकडे पाहत होता. मध्ये मध्ये कॅबिनच्या काचेतून त्याच्याकडेही हा आशेने पाहायचा. थोड्या वेळाने तेथे काम करणाऱ्यापैकी एकाने याला बोलावले. जावं तुम्ही, शेठ ने अंदर बुलाया है. हे ऐकून याचा चेहरा इतका खुलला की विचारू नका. भीत कॅबिनचा दरवाजा ढकलत हा आत गेला. काय बोलावे सुचत नव्हते. हा नक्की काकूच्या भाऊचं आहे का? आपली ओळख करून द्यावी की याने आपल्याला ओळखले आहे? ओळखले असेल तर हा बोलत का नाही काही? की मीच बोलू आधी? असे अनेक प्रश्न याला सतावत होते. त्याच्या डोळ्यात अनेक विचारचक्र सुरू असतानाच कोणीतरी डोक्यात हातोडा मारावा असे वाक्य कानी पडले. अब क्यों आए हो यहाँ? सब कुछ तो खत्म हो चुका है. तेरे उस नालायक चाचा ने तुझे कुछ बताया नहीं. याला आता काय बोलावे सुचेना. घशाला कोरड पडली. भर दिवसा डोळ्यासमोर अंधार पसरला. आपण काय काय करून इथे पोहोचलो याला कसे सांगू आणि या वाक्याने आपली उरली सुरली इच्छाशक्तीही आता संपली असे याला वाटू लागले. मात्र काकूला काही करून परत न्यायचे हे तो ठरवूनच आला होता. मन घट्ट करून त्याच्या डोळ्याला डोळे भिडवीत हा म्हणाला, क्या खत्म हुआ क्या नहीं ये मुझे नहीं पता. मुझे तो सिर्फ इतना पता है मैं मेरी माँ को यहाँ से ले जाने के लिए आया हूँ. याचे हे बोलणे, याचा हा आत्मविश्वास पाहून त्याचे लाल लाल झालेले डोळे आता भावूक होऊ लागले आणि त्या धिप्पाड देहात लपलेला एक भाऊ याच्याकडे पाहू लागला. त्या घरात माझ्या बहिणीवर प्रेम करणारेही आहेत हे पाहून त्याचे ते लाल डोळे, भावूक झालेले डोळे थोडेसे पाणावून चमकू लागले आणि त्याच्या डोळ्यातली चमक पाहून याच्या डोळ्यातून ही अश्रू वाहू लागले. एक जण बहिणीसाठी रडत होता तर एक जण आई समान काकूसाठी. याच्या काकूच्या त्या धिप्पाड भावाने याच्या डोळ्यावरून प्रेमाने हात फिरवत पाठ थोपटली. आता याला खरंच वाटू लागले की काकू माझ्या सोबतच येणारच. त्या मिलमधल्या एका व्यक्तीने सोबत हा काकूच्या घराकडे निघाला. तिथे पोहोचताच तिच्या माहेरच्या बंगल्याकडे वासून पाहत उभा राहिला आणि विचार करू लागला. इतक्या आलिशान घरात राहणारी आमच्या त्या 3 तंग खोलीत सर्वांसोबत कशी काय राहिली? खानपूर वरून कोणीतरी आले ही बातमी हा मिलमध्ये असतानाच पोहोचली होती. तो त्या घरात प्रवेश करणार इतक्यात त्या घरातून त्याच्या काकूचा आवाज कानी पडला. मी सांगून ठेवते तुम्हाला, मी परत त्या घरात पाऊल ठेवणार नाही. तुम्ही मला जबरदस्ती पाठवत असाल तर मी जाते, पण तुम्हाला नंतर माझ्या मैतीला यावे लागेल. ती कुणावर तरी जोरजोरात ओरडत होती. मात्र हे शब्द ऐकून याच्या पायाखालची जमीनच सरकली. आता आत जावे का नाही हा प्रश्न त्याला पडला आणि काकूने इतक्या टोकाची भूमिका का घेतली या विचाराने त्याला चक्रावून सोडले. आता आपण इथेपर्यंत आलो आहोत तेव्हा एकदा भेटून तरी जाऊ हा विचार करत त्याने घरात प्रवेश केला. मोठ्या आलिशान हॉलमध्ये त्याच्या काकूची आई, वहिनी हे बसले होते. 3-4 लहान मुलं तिथेच खेळत होती. याला पाहताच थोड्या नाराजीच्या सुरात ये बाळा म्हणत ते त्याला सोप्यावर बसण्याचा इशारा केला. काकूच्या आईने मुलीला हाक मारली. बालमनी बाहेर ये ग, कोण आलंय बघ. वरच्या खोलीतून आवाज आला. जे कोणी आले असतील त्यांना परत पाठव आणि सांग त्यांना मी काही येणार नाही. उगी इथे वेळ घालवू नका आणि त्याच्याकडून हे आलेत त्याला सांग म्हणावं, दुसरे लग्न करून सुखी राहायला आणि मलाही इथे सुखी राहू दे. कोणीतरी कानाजवळ फटाक्याची माळ उडवावी असे ते शब्द वाटत होते. तिचे आतून बोलणे संपताच हॉलमध्ये शांतता पसरली. याला पुढे काय बोलावे हे सुचत नव्हते. हातातले
केळीचे कॅरीबॅग त्याने पुढे केले. त्याच्या काकूच्या वहिनीने ते घेतले व ती आत निघून गेली. पाठोपाठ तिची आई पण, "बस बाळा, मी चहा आणते" म्हणत तीही आत गेली. आता हा एकटा त्या मोठ्या हॉलमध्ये कावराबावरा होऊन बसून राहिला आणि तिथे खेळणारी लहान मुलं याच्या चेहऱ्याकडे टकामका पाहू लागली. याला काय करावे सुचत नव्हते. एकदा मनात आले की सरळ वर काकूच्या खोलीत जावे आणि तिला सांगावे, "मी आलोय, मी काकू, तुझा मुलगा, माझ्यासोबत चल, पाहू परत." पण काकूचे ते मगाशीचे धारदार शब्द आठवले. काय करावे हा विचार करत असताना अचानक तो उठून उभा राहिला आणि पटकन घराबाहेर पडला. समोरून एक रिक्षा जात होती. त्याला हात केले. "रिक्षात बसतास? बस स्टँड चलो." एवढे बोलत्याच रिक्षेवाल्याने मीटर टाकून रिक्षा वळवली. बस स्टँडमध्ये खानपूरला जायचे ज्या फलाटावर बस लागते तिथे तो जाऊन बसला. विचार करत भरल्या डोळ्यांनी शून्यात हरवून गेला. आता काकूला परत न्यायची आशा त्याने सोडून दिली होती. आता घरी गेल्यावर काय काय घडेल याचा विचार तो करू लागला. त्याच्या डोळ्यासमोर आता तिकडचे दृश्य दिसू लागले. अचानक त्याला कोणीतरी त्याच्या दिशेने धावून येत आहे असे दिसले. डोळे भरलेले असल्याने त्याला स्पष्ट दिसत नव्हते, मात्र धावत येणाऱ्याची आकृती मात्र ओळखीची वाटत होती. त्याने डोळे पुसले आणि पाहतो तर काय, ती धावत येणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची काकूच होती. तो तिथून निघून आल्यानंतर तिला कळले होते की तिचा मुलगा तिला न्यायला आला आहे. आता दोन्ही माय लेक एकमेकांना घट्ट मिठी मारून रडत होती. त्याच्या हुंदक्यांनी तेथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. कुणाला काही न सांगता प्रत्येकाला यांचे दुःख कळत होते. रडत रडत ती म्हणाली, "मला माहीत नव्हते रे तू आला आहेस. नाहीतर कोणती आई आपल्या लेकराशी अशी वागेल सांग पाहो." असे म्हणत ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. हा फक्त रडत होता. बोलायला जावे तर हुंदके आवरत नव्हते. अश्रूच्या धारांनी आता अजून जोर धरला. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन स्टोरी घेऊन येईल. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर लवकरच सबस्क्राईब करा. थँक्यू.